नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी अतिशय शुभ आहे. आज अक्षय तृतीया आहे आणि याच अक्षय तृतीया या दिवसाला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण की 4 शुभ मुहूर्तांपैकी अर्धा शुभ मुहूर्त हा अक्षय तृतीया या दिवसाला मानलं गेलेला आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलंही शुभ कार्य अगदी बिनधास्त कुठलाही मुहूर्त न बघता सुरू करू शकता आणि म्हणूनच आजच्या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पितरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पितरांचे जे काही ऋण असते ते ऋण फेडण्यासाठी, पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी भरपूर दानधर्म करायचा असतो, जेणेकरून आपल्या पितरांना लवकरात लवकर सद्गती मिळेल, मोक्ष मिळेल आणि आपल्या पितरांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतील आणि आपल्या पितृदोषाचे थोडेफार का होईना प्रमाण कमी होत जाईल. आणि त्यामुळेच आपण या दिवशी जे काही करतो, जे दान धर्म करतो ते अक्षय टिकून राहते आणि म्हणूनच आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. आणि याच आजच्या अक्षय तृतीया या दिवसामागे, या सणाबद्दल एक पूर्वीच्या काळची एक पौराणिक कथा आहे आणि तीच कथा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शाकल नावाचे एक नगर होते आणि तिथे एक ब्राह्मण राहत होता. हा जो काही ब्राह्मण आहे तो त्याच्या पत्नी सहित राहत होता आणि याची परिस्थिती ना अतिशय गरिबीची होती. परंतु याची परिस्थिती गरिबीची असून सुद्धा हा ब्राह्मण आहे ना मनाने अगदी समाधानी होता आणि ब्राह्मणाची वृत्ती ना धार्मिक होती. म्हणजे त्याला असं धार्मिक ज्ञान लोकांना द्यायला फार आवडायचं. परत लोकांना काही त्याच्या घरात जे असेल ते दान करायला फार आवडायचं. त्याला पुण्य कमवायला फार आवडायचं. कुठे देवाविषयी काही कीर्तने चालू असतील, धार्मिक कथा चालू असतील तर त्या ऐकायला जायला सुद्धा त्याला फार आवडायचं. तर ब्राह्मणाची वृत्ती जी काही होती ती अतिशय समाधानी होती. म्हणजे वास्तविक ब्राह्मणाच्या घरात 2 वेळचं जेवायला सुद्धा व्यवस्थित त्याला मिळत नसे. परंतु तरी त्याने कधीही इतरांनी जर त्याच्याकडनं काही मागितलं असेल तर त्याने कधीच नकार दिला नाही. त्याच्या मनात एकच विचार राहायचा का जेवढं आपल्याला दान करता येईल तेवढं चांगलं आहे. परंतु मग त्याने भरपूर दान धर्म तो करतच राहिला. पण एके दिवशी त्याच्या मनात असा विचार आला की आपण जर म्हणजे असंच दान धर्म तर आपण करत आहोत भरपूर, परंतु मित्रता असं ऐकलेले आहे की हे जे काही आपण दानधर्म करत असतो जोपर्यंत आपला म्हणजे पुण्यसंचय, पुण्यकर्म, पुण्याचा साठा जोपर्यंत राहतो तोपर्यंत आपण असं आनंदी राहतो आणि नंतर आपला हा पुण्याचा साठा संपला की मग आपल्याला देवलोकातून सुद्धा खाली ढकलून दिलं जातं. असा त्याच्या मनात हा प्रश्न चालू होता. मग त्याला त्याच्या मनातला हा प्रश्न कुणाला तरी विचारायचा होता की याच्यावर असा काही उपाय आहे का की आपण जर काही दान धर्म केलं तर ते अक्षय टिकून राहील आणि आपल्या पुण्याचा साठा कायम वाढलेलाच राहील आणि आपण सतत आपलं जीवन हे आनंदीत जगू शकू, असा त्याला प्रश्न पडलेला होता. नंतर तो पुढे एका गावात गेला. त्या गावात आहे ना त्याला एक विद्वान भेटला आणि मग त्या विद्वानाला या ब्राह्मणाने असा प्रश्न केला की आपण जे काही दानधर्म करतो, जे काही देवाचं नामस्मरण करतो, पुन्हा म्हणजे जे काही पुण्यकर्म करतो तर ते पुण्यकर्म फक्त थोड्या वेळासाठी असतं आणि नंतर त्याचा साठा संपला पुन्हा आपल्यावर वाईट दिवस येऊ शकतात. तर मग असा काही उपाय आहे का की मी जे काही दानधर्म करेल, जे काही पुण्यकर्म करेल, जे काही मी देवाचं नामस्मरण करेल ते माझ्यासाठी अक्षय टिकून राहील, म्हणजे त्याच्यापासून मला आयुष्यभरासाठी फायदाच राहील, असं अक्षय टिकून राहणारा असा एखादा काही उपाय आहे का? तेव्हा तो विद्वान त्याला सांगू लागला की हो आहे, एक उपाय आहे. तर तू जे काही दानधर्म करतो, जे काही पुण्यकर्म करतो तर ते तुला केव्हा करायचं आहे? तू इतर दिवशी तर करच, पण त्याचबरोबर ज्या दिवशी अक्षय तृतीया हा जो काही दिवस असेल, या अक्षय तृतीयेच्या दिवशी तू भरपूर दानधर्म कर आणि भरपूर देवाचं नामस्मरण कर आणि तुझ्या पितरांच्या नावाने सुद्धा तुला जेवढं दानधर्म करता येईल तेवढं कर. जर तू या अक्षय तृतीयेच्या दिवशी हे सगळं केलं, हे जे काही पुण्याची कामं आहे ती पुण्यकर्म जर तू केलं तर तुझं हे पुण्यकर्म अक्षय टिकून राहील, म्हणजे हे तुझं कधीच न संपणारं पुण्यकर्म राहील.
तर हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला की चला आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी मस्तपैकी दिवसभर दान करायचं, जेणेकरून माझं हे पुण्यकर्म आहे हे अक्षय टिकून राहील आणि मी कायम देवांच्या आश्रयालाच राहील असं या ब्राह्मणाला वाटू लागलं. आणि मग नंतर हा ब्राह्मण दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याच्या मनात पूर्ण तेच विचार चालू होते रात्री झोपेत सुद्धा, मी सकाळी सगळ्या लोकांना माझ्या घरात जे काही आहे ते दान करून टाकेल, मग त्याच्याने मला असं म्हणजे माझं पुण्यकर्म वाढेल, ते अक्षय टिकून राहील, मी कायम देवांच्याच आश्रयाला राहील असं त्याला वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा ब्राह्मणाकडे म्हणजे काही भिकारी लोक आले दान मागायला. तेव्हा मग हा जो काही ब्राह्मण होता ना याच्याकडे थोडंफार जे काही धान्य होतं ते धान्य त्या भिकाऱ्यांना द्यायला लागला. त्यावेळेस या ब्राह्मणाची पत्नी अतिशय संतापली आणि ब्राह्मणाला बोलली की आपल्या दोघांना इथे 2 वेळचं जेवण सुद्धा नीट व्यवस्थित जेवायला मिळत नाही आणि तुम्ही मात्र घरात जे काही थोडंफार धान्य आहे ते सुद्धा या भिकाऱ्यांना जर तुम्ही देऊन टाकलं तर मग आपण काय खायचं. परंतु मग या ब्राह्मणाने तिला समजावलं की आपण जर असं केलं तर आपलं पुढील आयुष्य जे आहे ते सुद्धा आपलं नक्कीच सुखात जाणार. आणि असं म्हणून त्या ब्राह्मणाने पत्नीचं काहीही ऐकलं नाही, पण ब्राह्मणाने मात्र शेवटी दान हे केलंच. त्याचबरोबर ब्राह्मणाने त्या दिवशी भगवंताचं भरपूर नामस्मरण केलं आणि असं करत करत ब्राह्मणाने परत दरवर्षी ब्राह्मण असंच करू लागला, भरपूर देवाचं नामस्मरण. अक्षय तृतीया आली का त्या दिवशी भरपूर देवाचं नामस्मरण करायचा आणि त्याच्या पितरांच्या नावाने भरपूर दान धर्म करायचा, जे की त्याला माहिती होतं की आता मी हे जे काही करतोय ते अक्षय टिकून राहणार आहे आणि याच्या बदल्यात नक्कीच देव मला सुखीच ठेवेल आणि देवाच्याच आश्रयाला मी राहील याची त्याला पूर्णपणे शाश्वती होती आणि म्हणूनच तो हे सगळं करू लागला. असं करता करता हा ब्राह्मण आहे ना दर अक्षय तृतीयेला भरपूर दानधर्म करू लागला आणि तो वयोवृद्ध झाला. वयोवृद्ध झाल्यानंतर मग एके दिवशी हा ब्राह्मण मरण पावला. परंतु त्याने भरपूर दानधर्म केलेले असल्यामुळे त्याचं पुण्यकर्म भरपूर असल्यामुळे या ब्राह्मणाला मोक्ष मिळाला. ब्राह्मणाने एवढे सगळे पुण्यकर्म केलेले होते आणि त्यामुळेच आहे ना हा जो काही ब्राह्मण आहे हा ब्राह्मण पुढील जन्मी राजा झाला. आणि तो राजा का झाला तर त्याने मागील जन्मी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एवढं सगळं दानधर्म केलेलं होतं, एवढं सगळं पुण्यकर्म केलेलं होतं, म्हणूनच हा जन्म त्याला राजाचा मिळालेला होता. आणि मग हा जो काही राजा होता हा कुशावती नगराचा राजा होता. आता हा जो काही राजा होता याच्याकडे भरपूर धन दौलत ऐश्वर्य सगळ्या गोष्टी होत्या. परंतु या राजाची जी काही प्रजा होती ती प्रजा जेव्हा या राजाकडे ती आपली समस्या सांगण्यासाठी ही प्रजा येत असेल, तर म्हणजे जी काही गरीब लोक होती ती राजाकडे समस्या सांगण्यासाठी येत असे. परंतु हा जो काही राजा आहे ना हा सतत आपल्या धन ऐश्वर्यातच लोळत पडलेला असे, अतिशय आळशी राजा होता. आणि जी काही प्रजा यायची त्याच्याकडे गारानं घेऊन तर त्या प्रजेचं हा राजा काहीही ऐकून घेत नव्हता. हा राजा पूर्णपणे त्याचीच मनमानी करत होता आणि त्या प्रजेच्या समस्या तर राजा कधी सोडवतच नव्हता. त्याच्यामुळे त्याची जी काही प्रजा होती ती प्रजा बिचारी गरीब तर होतीच होती, पण राजाने समस्या न सोडवल्यामुळे अजून गरीबच होत चाललेली होती. आणि यामुळे राजाची जी काही प्रजा होती ना ती अतिशय वैतागून गेलेली होती राजाच्या या स्वभावाला. कारण की राजाच्या धनाचा ऐश्वर्याचा वैभवाचा त्याच्या प्रजेला काहीच फायदा होत नव्हता. आणि त्यामुळे आता याच राजाच्या नगरात एक ऋषीमुनी राहत होते आणि जेव्हा जेव्हा ते ऋषीमुनी या राजाकडे येत असे तेव्हा या राजाला त्या ऋषीमुनींना बघितल्यावर मनातून एकदम त्या ऋषीमुनींविषयी आदर जाणवत असे. वास्तविक हा राजा मनाने अजिबात चांगला नव्हता, पण तरीही त्याच्यामध्ये पूर्वीच्या जन्माचा हा एक गुण होता की त्याला ऋषीमुनींकडे बघितल्यावर ऋषीमुनींविषयी आदर निर्माण व्हायचा. हे सगळं त्यांनी आता पूर्वीच्या जन्मी जे काही पुण्य कर्म जमा केलेलं होतं त्यामुळेच त्याला हे राजाचं सुख उपभोगायला मिळत होतं. परंतु आता ही जी काही वैतागलेली प्रजा होती ही प्रजा ह्या प्रजेच्या लक्षात आलं की राजाच्या मनात ऋषीमुनींविषयी आदर आहे, त्यामुळे आपण आपली समस्या जर ऋषीमुनींमार्फत राजाकडे जर पाठवली तर राजा कदाचित आपल्याला मदत करू शकेल, आपल्या समस्या सोडू शकेल, आपल्याला या गरिबीतून बाहेर काढू शकेल.
मग या प्रजेने ऋषीमुनींकडे राजाची तक्रार केली की हा जो काही राजा आहे ना, हा अजिबात आमच्या समस्या ऐकूनच घेत नाही, आमची गरिबी हा राजा दूरच करत नाही, त्याच्या वैभवाचा आम्हाला काही फायदाच होत नाही, या वैभवाचा फायदा राजाला स्वतःलाच होतो, तो दिवसभर त्याच्या ऐश्वर्यात लोळत पडलेला असतो, परंतु हा राजा आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही, त्याचं जे काही राजा म्हणून कर्तव्य आहे ते तो अजिबात पूर्णच करत नाही, असं या प्रजेने ऋषीमुनींकडे तक्रार केली। मग ऋषीमुनीला सुद्धा हे ऐकून अतिशय वाईट वाटलं की राजाचं कर्तव्य आहे ना प्रजेची निगा राखणं, प्रजेला काय कमी पडलंय ते पुरवणं, प्रजेला दान धर्म करणं हे राजाचं कर्तव्यच आहे। त्यामुळे मग ऋषीमुनीला पण प्रजेचं म्हणणं पटलं आणि मग ऋषीमुनी राजाकडे गेले। जेव्हा ऋषीमुनी राजाकडे गेले तेव्हा राजाला अतिशय आनंद झाला, कारण राजाच्या मनात ऋषीमुनींविषयी अतिशय आदर पहिल्यापासूनच होता, कारण हा त्याचा पूर्वजन्मीचा ब्राह्मण म्हणून जो काही तो जीवन जगत होता त्यावेळेसच हा गुणधर्म त्याचा या जन्मी सुद्धा त्याच्यामध्ये आलेला होता। आणि त्याच्यामुळे ऋषीमुनी जे काही सांगत होते ते तो राजा अतिशय व्यवस्थितपणे ऐकून घेतलं राजाने। ऋषीमुनीने सांगितलं की राजा तू चुकत आहे, तू तुझं राजा म्हणून कर्तव्य पार पाडलं पाहिजे। बघ राजा, तुला या दिवशी राजाचा जन्म का मिळाले, या जन्मात तू राजा म्हणून कसा जन्माला आलेला आहे, तर तू मागच्या जन्मी एक अतिशय गरीब ब्राह्मण होतास आणि त्या मागच्या जन्मी तू अतिशय मोठं पुण्यकर्म केलेलं आहे। तुझी स्वतःची परिस्थिती गरिबीची असून सुद्धा तू अनेक गोरगरिबांना अन्नधान्य दान केलेलं आहे, तुझ्या कौतीनुसार तू भरपूर पुण्यकर्म मिळवलेला आहे आणि म्हणूनच तू या जन्मात राजा म्हणून जन्माला आलेला आहे। आणि म्हणून तुझं कर्तव्य आहे की तुझ्या गरीब प्रजेला काही कमी पडत असेल तर तू त्यांना दान धर्म करणे, तुझ्या गरीब प्रजेच्या समस्या सोडवणे हे तुझं कर्तव्य आहे। बघ राजा, तू जर असं वागला नाहीस, बघ आता अक्षय तृतीया येत आहे आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तू या गरीब लोकांना भरपूर दान धर्म कर। जर तू असा वागला नाही तर तू पुन्हा पूर्वीच्या जन्मी जसा गरीब ब्राह्मण म्हणून जगत होतास, अक्षरशः तुझे 2 वेळच्या जेवणाचे सुद्धा हाल होत होते, तसेच हाल तुझे आता राजा बनून सुद्धा होतील, असं ऋषीमुनींनी त्याला सांगितलं। हे ऐकल्यावर राजाचे डोळे उघडले, राजाला राजाची चूक कळली की एक मागच्या जन्मात आपण इतकं गरीब ब्राह्मण असून सुद्धा आपण इतक्या लोकांना दान धर्म केला, पुण्यकर्म आपलं साठवलं अक्षय तृतीयेच्या दिवशी, परंतु या जन्मी आपण राजा म्हणून जन्माला आलो तर आपण कुणाकडेच लक्ष दिलेलं नाही, माझ्या वैभवाचा, माझ्या धनाचा, दौलतीचा मी दानासाठी उपयोग केलाच नाही, उलट मी स्वतःच त्याच्या ऐश्वर्यात आळशीपणासारखं लोळत राहिलो, तर माझी ही खूप मोठी चूक आहे हे राजाला कळालं। आणि मग राजाने दुसऱ्या दिवशी नदीकाठी एक मोठी सभा घेतली आणि त्यात राजाची जी काही गरीब प्रजा होती त्या गरीब प्रजेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राजाने भरपूर मदत केली, भरपूर दानधर्म केला। त्याचबरोबर राजाने आपल्या भगवंताचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नामस्मरण सुद्धा घेतले। राजाजवळ जे काही वैभव होते ते गोरगरिबांना राजाने दान करून टाकले आणि राजाला सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवसाचं महत्त्व कळालं आणि याच अक्षय तृतीयेच्या दान धर्मामुळे राजाला स्वर्ग प्राप्ती झाली। तर अशी ही अक्षय तृतीयेची कथा आहे। तर म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही भरपूर यथासांग दान धर्म करा आणि त्याचबरोबर आपल्या भगवंताचं नामस्मरण सुद्धा करा, कारण की हे दान धर्म आणि हे नामस्मरण अक्षय तृतीयेच्या दिवशी जे आपण करतो ते अक्षय टिकून राहतं आणि नक्कीच आपलं हे जे काही पुण्यकर्म अक्षय टिकून राहतं त्याच्या बळावर आपल्याला जो काही पुढील जन्म असतो किंवा आपलं जे काही उतरवयातील जे काही आयुष्य असतं ते नक्कीच चांगलं जातं। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि इतर दिवशी सुद्धा जर तुम्हाला शक्य असेल तर भरपूर भगवंताचं नामस्मरण करा आणि भरपूर दानधर्म करा। चला, तर आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।